दावा करण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी 16 जागेचा निवडणूक लागलेला आहे आणि पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था ही पूर्वीपासून राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये आहे त्या ठिकाणी आणि पक्षीय बलाबल बघण्यात आलं तर पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, पुणे जिल्हा परिषद असेल आणि इतर स्थानिक स्वराज्य पंचायत समिती असेल, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा क्रमांक 1चा पक्ष आहे। त्यामुळं मागील 2 टर्म म्हणजे 12 वर्ष ही अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी आमदार म्हणून काम करतात आणि त्यामुळं पक्षीय बलाबलानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्या ठिकाणी क्रमांक 1चा पक्ष असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या जागेवरती प्रामुख्याने क्लेम करत आहे। आणि तुमची पक्षाकडे काय मागणी आहे? पिंपरी चिंचवड शहरामधून भोसरीचे प्रथम आमदार विलासराव लांडे पाटील, माजी शहराध्यक्ष अजित भाऊ गावाने, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, चिंचवड विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल उर्फ नाना काटे आणि पिंपरी चिंचवड शहराचे विद्यमान अध्यक्ष योगेशभाई बद हे प्रामुख्याने 5 जण इच्छुक आहेत। या 5 जणांपैकी आमची कार्यकर्ता म्हणून आमची अशी मागणी आहे पक्षाकडे की उमेदवारी कोणालाही द्या, पण ह्यावेळेस उमेदवारी देताना पिंपरी चिंचवडलाच उमेदवारी देण्यात यावी अशी आम्ही प्रामुख्याने पक्षाकडे मागणी करत आहोत। शहराचा इतिहास आहे की एका उमेदवारी दिली पाहिजे। बरं, असा जर आपण विचार केला तर आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादीचे 37 नगरसेवक आहेत, पण जिल्ह्याचा जर विचार केला पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगरपंचायतीचा, तर राष्ट्रवादी 347 जागावरती प्रथम 1 क्रमांकावर आहे आणि सर्व राज्यामध्ये विधान परिषदी महायुतीच्या माध्यमातून लढण्यात येणार आहे। त्यामुळे साहजिकच शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि भाजप असेल यांच्या मतदारसंख्येचा जर विचार केला तर निश्चितपणानं महायुतीचाच उमेदवार निवडून येणार आहे। त्यामुळे हिथं उमेदवारी मिळाली तर निश्चितपणाने कोणीही निवडून येणार आहे, जागा एकच आहे। त्यामुळे अंतर्गत बंडाळी किती करायचा प्रयत्न झाला तर ह्यावेळेस पक्षापेक्षा मोठा कोणी असणार नाही। पक्ष ज्याला तिकीट देईल तो निश्चितपणानं विधान परिषदे या सर्वोच्च सभागृहात दिसेल। ॲक्च्युली याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये 348 जागा आहे आणि BJPच्या 319 आहेत आणि शिंदे सेनेच्या 68 आहेत, उभाटाच्या 11 आहेत आणि काँग्रेसच्या 19 आणि शरद पवार गटाच्या जवळपास 17 जागा आहेत आणि अपक्ष 23 आहेत। याच्या जर आपण संख्याबळ पाहिलं तर राष्ट्रवादीचं निश्चितच संख्याबळ जास्त आहे आणि खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यावरती या ठिकाणी राष्ट्रवादीचंच वर्चस्व आहे आणि 100% जागा आहे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीला पिंपरी शहरालाच द्यावे लागणार आहेत आणि शहरामध्ये राष्ट्रवादी जो काही उमेदवार मिळेल त्याला बाकी सगळे नेते मंडळी कार्यकर्ते एकमुखाने त्यांचं काम करतील आणि 100% मोठ्या फरकाने या ठिकाणी विजय मिळवला जाईल।